वळत पुढच्या बातमीकडे. टॅरिफ वॉर खेळणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका देण्याची रणनीती आखली जाते. ट्रम्प यांनी आता व्यापारावरून सुद्धा धमकी दिली आहे. पण जगभरात घेरण्यासाठी ट्रम्प यांच्या विरोधात भारत, रशिया आणि चीनची युती होण्याची शक्यता आहे. पाहूया. ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात भारत, रशिया आणि चीनची युती. भारताविरोधात 50% टॅरिफ अमेरिकेलाच महागात पडणार. टॅरिफ नंतर ट्रम्प यांची भारताला व्यापारावरून धमकी. भारतावर 50% व्यावसायिक कर लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नवी धमकी दिली आहे. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापारावर पुढे चर्चा नाही असं ट्रम्प म्हणाले. आता समस्या नेमकी आहेत ती म्हणजे भारताची रशियासोबतची तेल खरेदी. हीच ट्रम्प यांची पोटदुखी आहे. To follow up on the India tariffs, do you expect increased trade negotiations, since you've announced the 50% tariff? No, not until we get it resolved. Mr. President. ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून भारत आणि चीन या दोघांशी पंगा घेतला. त्यामुळे भारताविरोधात 50% टॅरिफ लावल्यानं चीननं अमेरिकेला सुनावलंय. अमेरिकेनं टॅरिफचा नेहमीच दुरुपयोग केला. भाषाला 1 इंच जमीन दिली तर त्याला मैलभर पाहिजे. जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात कायदेशीर कारवाई करू तर रशियानं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारलंय. अमेरिकेच्या अशा धमक्यांमुळे भारतासह प्रमुख जागतिक सहकारी असलेल्या देशांमध्ये अमेरिकेची विश्वासार्हता कमी होतीये. अमेरिकेकडून लादलेलं टॅरिफ हे अन्यायपूर्ण आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि खतं खरेदी करते. मग भारतावर टॅरिफ लादणं हे दुटप्पी धोरण आहे. भारत आपलं राष्ट्रीय हित जपत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवेल. रशिया, भारत आणि चीन या त्रिपक्षीय गटाला पुन्हा सक्रिय करण्यास रशियाचा पाठिंबा आहे. रशियानं भारताच्या बाजूने उभं राहतानाच भारत, रशिया आणि चीन या देशांच्या सहकार्य गटाला पुन्हा सक्रिय करण्याबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. ज्याची सुरुवात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पुतीन यांच्या भेटीनं झाल्याचं दिसतंय. डोवाल आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात बैठक झाली, ज्यात व्यापारासह द्विपक्षीय सहकार अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आलाय. म्हणजेच आता अमेरिकेच्या विरोधात पुन्हा युती मजबूत होणार हे निश्चित झालं, कारण पुतीन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. डोवाल यांनी पुतीन यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 नंतर याच महिन्याच्या अखेरीस चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेला मोदी हजर राहतील, जिथं पुतीन सुद्धा येणार आहेत. त्यामुळे भारत, रशिया आणि चीन या तिन्ही देशांनी पुन्हा एकत्र आल्यास अमेरिकेची डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे 1990च्या दशकात रशिया, इंडिया आणि चीन या तिन्ही देशांच्या RICची स्थापना झाली, ज्यात व्यापारासह सुरक्षा विषयक बाबींवर अधिक फोकस होता. आता पुन्हा 3 देशांचं संघटन सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि तसं झाल्यास काय होऊ शकतं तेही पाहूयात. अमेरिका आणि युरोपनं आतापर्यंत संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवलं. जर भारत, रशिया, चीन एकत्र आले तर अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान मिळेल. आशियाई बाजारपेठेचं वर्चस्व जागतिक स्तरावर दिसेल. अमेरिकेच्या माध्यमातून डॉलरची अधिक चलती आहे. पण आता भारत, रशिया आणि चीन हे तिघे मिळून नवीन चलन किंवा पेमेंट सिस्टीम तयार करून डॉलरला आव्हान देऊ शकतात. तिन्ही देश एकत्र आल्यास व्यापाराचं मोठं नेटवर्क तयार होईल, ज्याद्वारे कच्चा माल, उत्पादन आणि देवाणघेवाण अशी चेन तयार होईल, ज्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे, ज्यात संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा मोठी ताकद उभी राहील. येणाऱ्या काळामध्ये भारताचे प्रधानमंत्री हे चीनमध्ये जात आहेत, त्याचबरोबर रशियाचे व्लादिमीर पुतीन हे भारतामध्ये भेट त्या ठिकाणी देत आहेत. आणि या अनुषंगानं एक नवीन गणित राजकीय पटलावर, जागतिक पटलावर निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि भारत, चायना आणि रशिया या तिकडीच्या एकत्रित येण्यानं खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या डॉलरचं महत्त्व कमी करणं आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची अरेरावी, दादागिरी याला कुठेतरी जे आहे काबूत आणणं हे भारताला येणाऱ्या काळामध्ये शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा दबावासमोर झुकणार नाही अशा कडक शब्दात ट्रम्प यांना इशारा दिलाय. भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ
कभी भी समझौता नहीं करेगा। और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं। आता अमेरिकेकडून चीनवर 55% टॅरिफ लावला जातोय, पण भारतानंतर ट्रम्प यांनी चीनला पुन्हा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे। On the India penalties, do you have any similar plans to enact more tariffs on China as it relates Could to their happen. purchases? Could happen. Depends on how we do. Could happen. It may happen. I mean, I don't know. I can't tell you yet, but we did it with India. We're doing it probably with a couple of others. One of them could be China. टॅरिफच्या या प्रकरणात चीननं अमेरिकेला भीक घातलेली नाही। त्यातच ट्रम्प ज्या पद्धतीनं टॅरिफ वाढवत चाललेत, त्यामुळे कर वाढल्यामुळे अमेरिकेतच वस्तूंच्या किमती वाढून महागाई वाढणार आहे, ज्याचा थेट फटका अमेरिकन नागरिकांना बसेल। त्यामुळे ट्रम्पनं सुरू केलेला हा टॅरिफ वॉरचा अमेरिकेवरच बूमरँग होईल अशी भीती अमेरिकेच्याच तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।